पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, एकदा एका अंधाऱ्या माणसाला घेऊन आली. प्रेज द लॉर्ड. येशूला प्रश्न विचारला, हा अंधळा झालेला आहे कोणाच्या पापामुळे? याचा आहे का, याचा पप्पाचा आहे का, याचा आजोबाचा आहे? येशूने त्यांना उत्तर दिले, याचा पापामुळे नाही, याचा पप्पाच्या पापामुळे नाही, याचा आजोबाच्या पापामुळे नाही, तर देवाचा गौरव प्रकट व्हावं म्हणून हा अंधळा आहे. तुमच्या समोर एखादे प्रश्न आलेला आहे, या प्रश्नाला जेव्हा उत्तर भेटत नाही, हालेलुया, काय करावं लागणार? हालेलुया. धन्यवाद येशू. देवाजवळ समर्पण करायचं, थोडी वेळ स्तुती करायचं. देवा, मला दिसत नाही, देवा मला समजत नाही, तू पाहत आहे, तुला ठाऊक आहे, तू सगळं पाहणारा, तू याच्यावर असो, तुझ्याकडे समर्पण करतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. तुझ्या चांगुलपणासाठी आणि देवाच्या गौरवासाठी परमेश्वर या सगळ्या गोष्टी बदलून देतात. हे आहे उत्तर. धन्यवाद येशू. माझ्या बाळपणापासून माझ्या आयुष्यामध्ये झालेले प्रत्येक गोष्ट, हालेलुया, दर दिवशी साखरमंचातील येशू समोर बसून येशू बरोबर मी विचारून घेतलेला आहे, येशू असे का? हे कधी बदलले? चांगुलपणासाठी बदलले का? कधी बदलले? हालेलुया. अमुक गोष्टी असे का झाले आणि कधी ते चांगुलपणासाठी बदलले? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, खरोखर मी तुम्हाला सांगत आहे, माझ्या मेडिटेशन प्रार्थनामध्ये मी प्रत्येक गोष्टी देवाजवळ समर्पण करीत देवाला विचारलेला आहे, हे कशा प्रकारे तू चांगुलपणासाठी बदलून दिले. प्रेज द लॉर्ड. अजून काहीतरी बदलायला राहिलेलं आहे का? हालेलुया. देवानी आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी माझ्या चांगुलपणासाठी आजपर्यंत बदलून दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. माझ्या गुरुदीक्षाच्या अगोदर मला हर्नियाचा ऑपरेशन करायला जायचं पाहिजे. कोळी बांधवांच्या मध्ये काही लोकांना हर्नियाचा त्रास आहे. हर्नियाचा त्रास भयंकर मोठा ओझ उचलणारे जे लोक आहेत त्यांना साधारणपणे येणारा त्रास आहे. बाळपणापासून भरपूर ओझ उचलायला देवाने मला सांगितले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फादर बनायच्या अगोदर मी गवंडी नव्हता, तरी फादर बनायच्या अगोदर अनेक घर बांधून झाल्यावर मी फादर बनायला गेलो. हालेलुया. फादर बनायला सेमिनारीमध्ये पोहोचल्यावर सेमिनारीमध्ये भरपूर बांधकामाचं काम होते, त्याला ताकदीने वेळ होता म्हणून हालेलुया सर्वात मोठा दगड उचलण्याचा भाग्य मलाच लागत होते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तसा प्रकारे भरपूर काही सेमिनारी होती. फादर बनायला एक
5 वर्ष असताना हालेलुया मी एका फादराच्या हाताखाली होते. ते फादर कठीण शब्द वापरणारे फादर होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक घर बांधायला जेवढे दगड ट्रक मधून उतरण्यात आला, एक दिवशी फादरने मला सांगितलं ते सगळे दगड तिकडून उचलून इकडे टाका म्हणून. मी ते सगळे दगड तिकडून उचलून तिकडे टाकले. थोड्या दिवसात फादरने मला सांगितलं पहिले कोणते तिकडे परत. हालेलुया. ते सगळं तिकडून उचलून इकडे टाकले. हालेलुया. त्यानंतर गवंडीच्या हातामध्ये त्यातील प्रत्येक दगड मी उचलून ठेवलं. ते बिल्डिंग अजून एका ठिकाणी आहे. हालेलुया. त्या बिल्डिंग मध्ये असलेल्या प्रत्येक दगडाला मी 3 वेळी हात लावलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पुरपूर कधी केलं नाही, देवाला प्रश्न टाकलं नाही, माणसाला प्रश्न टाकलं नाही, हे सगळं प्रामाणिकपणे केलं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, परमेश्वराची कृपा असं झाली जेव्हा मला ऑपरेशन करायचा वेळ आला. माझ्या भावाबरोबर बोललो. भावाला सांगितलं आई वडील म्हातारे आहेत, त्यांना नको त्रास द्यायला. डॉक्टरने सांगितलं तुम्ही 4थ्या दिवशी घरी येऊ शकताय. 4थ्या दिवशी जर घरी येऊ शकणार तर मग कशाला आता पप्पाला मम्मीला आता त्रास द्यायचं. हालेलुया. 5व्या दिवशी घरी पोहोचल्यावर सांगायचं ऑपरेशन झालं, चांगलं झालं. हालेलुया. त्यांना सरप्राईज देऊया म्हणून भाऊ आणि मी आम्ही दवाखान्यामध्ये गेलो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी थोडा अति बोलणारा होता, थोडा जास्त विचार करणारा होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दवाखान्यामध्ये पोहोचल्यावर माझा भाऊ येऊन मला बोलले परिस्थिती थोडा निराळी आहे, हे मेडिकल कॉलेज आहे, इकडे शिकाऊ डॉक्टर लोक पेशंटवर अभ्यास करतात आणि मुख्य डॉक्टर जर ऑपरेशन करायचं असेल तर हे मागत आहे तसे पैसे घ्यायला लागतात. एका मुलाला दाखवत भावाने मला बोलले डॉक्टरांनी याला सांगितलं 5 लाख रुपये दिले तर तुझ्या डोक्याचं ऑपरेशन करून दे. त्या माणसाने सांगितलं माझ्याकडे नाहीये, मी रोजच्या दिवसासाठी कष्ट करणारा माणूस आहे, माझ्याकडे पैसा नाही. डॉक्टरांनी सांगितलं मग 4 लाख द्या, मग 3 लाख द्या, मग 1 लाख द्या. त्यानंतर माझ्याकडे नाही. तेव्हा त्याने सांगितलं 25,000 तरी द्या. त्यांनी सांगितलं आमच्याकडे नाही. हालेलुया. तेव्हा सोबत असलेल्या माणसाने सांगितलं आठवण करा काहीची डॉक्टरांच्या हातात आहे, म्हणजे मेंदूचा ऑपरेशन आहे, कुठेतरी कापलं तर तू सांगून जाणार. हालेलुया. असला दम देणारे डॉक्टर आहे. माझ्या भावाने मला बोलले तुझ्यासाठी किती लाख रुपयाचे तरी घ्यायला मी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. मी माझ्या भावाला सांगितलं मी कोणाचाही नाही, माझा देवाचा आहे. मी माझा जीवन देवाला दिलेला आहे. माझा काळजी घेणारा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणी एकाला 5 पैसा द्यायचं नाही. हालेलुया. प्रियानो, माझ्या ऑपरेशनचा जेव्हा वेळ आला तेव्हा मला भेटायला तिकडे शिकाऊ डॉक्टर लोक आले. काही लोक मलेशियाचा आहे, काही लोक सिंगापूरचा आहे, काही लोक असे वेगवेगळ्या परदेशातील वर आहे. त्यांना इंग्लिश बोलणारा पेशंट साधारणपणे भेटत नाही, म्हणून इंग्लिश बोलणारा एक पेशंट आहे म्हणून
ते लोक माझ्या सभोवती बसले आहेत. हालेलुया. मला त्याने विचारलेला एक प्रश्न आहे, देव आहे का? देव माणसाला बरे करतात का? हालेलुया. मी त्यांना सांगितलं देव आहे. देव माणसाला बरे करतात. हालेलुया. मी त्यांना बोलता बोलता सांगितलं, मी तुम्हाला 1000 लोकांचा साक्ष देऊ शकता आहे. मी त्यांना एवढं पण बोललो, माझ्या म्हणून द्यायला माझ्याकडे प्रियानो, डॉक्टरांनी सांगितलं उद्या सकाळी पहिले ऑपरेशन तुमचा. मी या शिकाऊ डॉक्टरांना सांगितलं तुमच्यामध्ये जाणं पाहिजे, माझ्या अंगामध्ये तुम्ही ऑपरेशन करायला स्टडी करा. हालेलुया. मी त्यांना सांगितलं तुम्हाला असे कोणी बोलणार नाही, माझ्या अंगामध्ये स्टडी करा म्हणून कोणी बोलणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी त्यांना सांगितलं तुमच्यामध्ये कोणतरी एक जण चांगला डॉक्टर झाला तर मला खूप बरं वाटतं. हालेलुया. एक जण शिका, नाहीतर सर्व लोक मिळून शिका, मला काही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, सकाळी आजच्या दिवसापासून उपवास वर्गात बसलेला आहे. सकाळी पहिले ऑपरेशन म्हणून बोलले. हालेलुया. संध्याकाळपर्यंत पडले, माझं ऑपरेशन झालं नाही. हालेलुया. संध्याकाळी मी तिकडचा कोणाला तरी बोलून घेतलं, विचारलं माझं ऑपरेशन काय अजून पेंडिंग मध्ये आहे. नर्स बाई होती, मला विचारलं तुम्ही कोण? मी सांगितलं ब्रदर बेनी. त्यांनी विचारलं ब्रदर बेनी म्हणजे कॅथोलिक आहे का प्रोटेस्टंट आहे? मी सांगितलं मी कॅथोलिक आहे. मग त्यांनी मला विचारलं मग होलीमध्ये न राहता वार्डमध्ये कशाला झोपायला गेली? मी तिला विचारलं वार्डमध्ये झोपत आहे माणूस नाही का? हालेलुया. मी तिला सांगितलं आता मी गप्प बसणार नाही, मी मुख्य डॉक्टरना आताचा आता मला इकडे पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुख्य डॉक्टरने लवकर इकडे घेऊन या. हालेलुया. ते मुख्य डॉक्टर आले. मी डॉक्टरना विचारलं असं का? हालेलुया. डॉक्टरने मला सांगितलं, इंग्लिशमध्ये बोलले क्षमा करा, उद्या पहिले ऑपरेशन तुमचा. प्रेज द लॉर्ड. आणि मला बोलले हालेलुया तुम्ही फक्त 4 दिवस, चौथा दिवशी 5व्या दिवशी घरी जाऊ शकतो. धन्यवाद येशू. माझं ऑपरेशन झालं. हालेलुया. स्वतः पेटीवर घेऊन तिकडे पोहोचलो होतो. हालेलुया. ऑपरेशन झालं तरी मी बरे होत नाही. हालेलुया. पहिल्या दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस इन्फेक्शन खूप वाढले. जिथे ऑपरेशन झालं तिकडून खूप वाढत आहे. प्रेज द लॉर्ड. डॉक्टर लोकांना काढून नाही आला आता काय करायचं आहे. हालेलुया. प्रियानो, सर्व डॉक्टर लोक मिळून ऑपरेशन करायला शिकले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ऑपरेशन झालं नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 5 दिवस झाले. दुसरा आठवडा गेला, तिसरा आठवडा गेला. हालेलुया. बरे होत नाही. डॉक्टरने मला सांगितलं तुम्ही सेमिनारीमध्ये पत्र लिहून कळवा की यायला वेळ लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. 1 महिना 1.5 महिना तरी सेमिनारीमध्ये परत यायला वेळ लागणार. मी पत्र लिहून ठेवले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. झोपलेल्या ठिकाणी तिथे एक म्हातारा माणूस पेशंट म्हणून आलेला आहे. त्या म्हातारा माणसाला कोणतरी सांगितलं हे फादर करणारा ब्रदर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता ब्रदर
असे त्रासातून जात आहे म्हणून त्या म्हाताऱ्या माणसाला खूप वाईट वाटलं. माझ्या जवळ येऊन बसले, माझ्या जवळ बसून जोक मारताय, मला हसवायला प्रयत्न करताय. हालेलुया. मी त्यांच्यासोबत हसत वर बसलेला आहे, तरी मी येशूचा आत्मा मला सांगत आहे हा आता मारणार, याच्या मारण्याची व्यवस्था करा. मी त्यांच्या मुलांना सांगितलं पटकन जाऊन फादरना घेऊन या. कुंसार बोलले फादरना साखरची व्यवस्था करायला सांगा. हालेलुया. मुलं कोणी जायला तयार नाही, त्यांना 9 का 10 मुलं आहेत, कोणी जायला तयार नाही. हालेलुया. छोट्या पोराबरोबर भांडून त्याला सांगितलं पप्पाने तुझा खूप लाड केलेला आहे, तू जा आणि जाऊन फादरला घेऊन ये. हालेलुया. फादर आले, फादरने त्याचा कुंसार ऐकला. हालेलुया. प्रियानो, कुंसार ऐकून झाल्यावर फादर जायला निघताना माझ्याकडे आले, मला भेटले, माझ्याशी बोलले. मी फादरला विचारलं, फादर त्यांना रुग्णाभिंगाचा आशीर्वाद दिला का? फादरने सांगितलं त्यांना काही प्रॉब्लेम आहे, चांगला माणूस, त्यांना आता मी रुग्णाभिंगाचा आशीर्वाद दिला. हालेलुया. आणि चुकून तो मरून गेला तर लोक सांगणार चांगला पप्पा होता, ते फादर येऊन आशीर्वाद दिला आणि तो मेला म्हणून बोलला. हालेलुया. मी काय देणार नाही म्हणून फादर गेले. हालेलुया. मी पवित्र आत्मा माझ्या मागे लागलेला आहे, सांगा सांगा. हालेलुया. मग मी पोराला परत पाठवून दिलं, गाडी येऊन जा आणि फादरला घेऊन या. हालेलुया. फादर परत आले. हालेलुया. तोपर्यंत हा माणूस अजून झोप मारत माझ्याकडे बसलेला आहे. हालेलुया. बोलता बोलता त्याने सांगितलं की थोडी वेळ पडतो. तिकडे गेले, पडले, त्यांना त्रास व्हायला चालू झाले. हालेलुया. मी माझ्या भावाला सांगितलं मला उचला. भावाने मला उचलले. भाऊ मला तिथपर्यंत घेऊन गेले. प्रियानो, तिथे गेल्यावर तेव्हा मी डिकन होतो. हालेलुया. मला अधिकार आहे रुग्णाभिंगाचा आशीर्वाद द्यायला. हालेलुया. फादर आणि मी आम्ही दोघे मिळून त्यांना रुग्णाभिंगाचा आशीर्वाद देता देता तो शुद्धीवर आला. डोळे उघडून मला विचारलं, माझ्या डोळ्यात बघून मला विचारलं, फादर मी जातो आहे होय की नाही? डोळे परत बंद केला. हालेलुया. प्रियाने हा माणूस आशीर्वाद घेता घेता मन पावलं. हालेलुया. तिथे जमलेले सगळ्या लोकांना मी शुभवर्तमान गाजवलं. मी त्यांना सांगितलं, तुम्ही बघा असला शांत मरण तुम्ही कधी बघितलेलं आहे का? ख्रिस्ती बांधवांचा खरा मरण म्हणजे अगदी धन्य असा मरण आहे. हालेलुया. सर्वांना समजावून दिले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. दर दिवशी सकाळी माझा भाऊ बिचारा छोटा आहे, मी खूप मोठा होतो. हालेलुया. तरी मला उचलून घेऊन वॉशरूम मध्ये वर घेऊन जायचा. हालेलुया. प्रियानो, दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो, मी स्वतः जाऊन वॉशरूमला जाऊन आलो. हालेलुया. येऊन परत मी बेडवरती आले. एवढ्यातच मी बघताना ऑपरेशनचा जखम त्या ठिकाणी नाही. हालेलुया. हालेलुया. ऑपरेशनचा जखम कुठे गेला? हालेलुया. मी विचार करू शकतो, मी लोक बोलू शकतो, मी आयुष्यभर कोणासाठी दगड उचलले. हालेलुया. मी कोणासाठी कष्ट केला. हालेलुया. मी कुरकुर करण्याचे एक शब्द नाही वापरला, कारण मला माहिती आहे परमेश्वर सर्व गोष्टी चांगुलपणासाठी
प्रभु तुम्हाबरोबर असो. वाकायला जमत नाही असे त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. पायावरती उभं राहू शकत नाही असा कोणाला तरी प्रभू आशीर्वाद करत आहे. अपचनाचा त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. कुटुंबामध्ये नेहमी कलह आहे, भांडण आहे, अशा अनेक कुटुंबाला प्रभू स्पर्श करत आहे. काही कुटुंबांमध्ये एका मागे एक किंवा अनेक त्रास एकत्र एका कुटुंबामध्ये निरंतर आहे. अशा काही कुटुंबांना तुमच्या प्रार्थनेमुळे परमेश्वराचा सुटका देत आहे. एक बहीण पवित्र आत्म्याने तिला मध्यस्थी प्रार्थनेचं वरदान दिलेलं आहे, तरी ते हलकापणामध्ये घेतलेलं आहे. पाहिजे तसे मध्यस्थी प्रार्थना करत नाही. त्या बहिणीला प्रभू सांगत आहे, तू परत एकदा जागे हो, मध्यस्थी प्रार्थना कर. काही लोकांना राहायला घर नाही, विकत घ्यायला व्यवस्था नाही, अशा काही लोकांना प्रभू इकडे तिकडे फ्लॅट किंवा घर वगैरे घेण्याची व्यवस्था देत आशीर्वादित करत आहे. हल्लीच्या वर्षामध्ये आमच्या काय होईल म्हणून खूप टेन्शन मध्ये जगणाऱ्या काही लोकांना प्रभू सांभाळून देत आहे. पायाच्या कालच्या भागामध्ये रक्तपुरवठा खूपच कमी आहे म्हणून त्वचेच्या वर खूप त्रास असलेल्या काही लोकांना परमेश्वर तिकडे रक्तपुरवठाची व्यवस्था करत आशीर्वादित करत आहे. त्या कुटुंबामध्ये मारामारी भांडण निरंतर आहे, अशा काही कुटुंबांना प्रभू सुटका देत आहे. कोणाच्या तरी एका हाताचे हाड जबरदस्त दुखत आहे, प्रभू त्यांना आता बरेपणा देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.